अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या चांगल्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील अशी स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. तर आजचा व्हिडिओ आहे गणपती बाप्पाच्या स्थापनेविषयात आपण कोणत्या गोष्टी पाळायला हवेत, त्याच्यानंतर शुभमुहूर्त कोणता आहे, आपण ह्या 3 प्रकारच्या मूर्त्या आणल्या नाही पाहिजे, त्यानंतर जर आपल्याला चंद्रदर्शन झालं तर आपण काय उपाय करायचा. तर सर्वात प्रथम शुभ तिथी शुभ मुहूर्त सांगते मी तुम्हाला. तर शुभ मुहूर्त आहे बघा, चतुर्थी तशी आहे ना मंगळवारी 26 तारखेला 26 ऑगस्ट 2025 मंगळवार दुपारी 1:54 लागणार आहे. तर ती आहे बुधवारी 27 ऑगस्ट 2025 दुपारी 3:43 पण जी सूर्योदयाने पाहिलेली तिथी असते तीच आपण धरत असतो. तर सूर्योदयाने पाहिलेली तिथी ही 27 ऑगस्ट 2025 आहे. तर आपल्याला गणपती बाप्पांची जेव्हा स्थापना करायची आहे तर तो टाईम आहे दुपारी 11 ते 1:40 नंतरचा. त्यानंतर मधातच काय झालेलं आहे, 12 वाजतापासून ते 1:30 वाजेपर्यंत राहू काळ आलेला आहे. मग आपण काय करायचं, तो टाईम स्किप करून टाकायचा, म्हणजे त्या टायमामध्ये आपण गणपती बाप्पाची स्थापना नाही करायची. तर मग केव्हा करायची, तर आपण 27 ऑगस्टला 11 वाजतापासून ते 12 वाजेपर्यंत या 1 तासात करू शकतो, किंवा मग 12 वाजतापासून 1:30 वाजेपर्यंत आपल्याला राहू काळात करायचं नाही. त्यानंतर 1:30 वाजताच्या नंतर आपण गणपती बाप्पाची स्थापना करत असतो. तर गणपती बाप्पा आणताना स्वच्छ कपडे घालून जायचं. त्यानंतर चप्पल पायामध्ये न्यायची नाही. एक लाल कपडा, त्यानंतर पाट न्यायचा असतो. तर लाल कपडा कशासाठी, तर गणपती बाप्पांना आपण जेव्हा मार्केटमधून घरी आणणार असतो, बाजारातून घरी आणणार असतो, तेव्हा गणपती बाप्पांना त्या लाल कपड्याने व्यवस्थित बांधून गुंडाळून आणायचं असते. गणपती बाप्पांना उघडं आणायचं नसते. त्यानंतर घरी आल्याच्या नंतर यथासांग गणपती बाप्पांचं तोंड आपल्या घराकडे करायचं. ज्या माणसाने ती मूर्ती आणलेली आहे त्याच्या पायावर पहिले तर आपण गणपती बाप्पांचं पूजन वगैरे करून घ्यायचं. नंतर त्या माणसाच्या सुद्धा पायावर पाणी वगैरे टाकायचं, त्यांना सुद्धा कुंकू वगैरे लावायचं, गणपती बाप्पांना औक्षण करायचं. त्यानंतर गणपती बाप्पांना घरात घ्यायचं आणि जी आपण जागा निर्धारित केलेली आहे की इथं आपल्याला गणपती बाप्पांना मांडायचं आहे, म्हणजे अगोदरच आपण डेकोरेशन केलेलं असतं, तर त्या ठिकाणी पाट टाकून कलश स्थापना करायची. विड्याची पानं ठेवायचे. गणपती बाप्पांना जो चौरंग टाकलेला आहे त्याच्यावर तांदळाने म्हणजे अखंड तांदूळाने स्वस्तिक काढायचं आहे आणि त्या स्वस्तिकावर आपल्याला गणपती बाप्पांची स्थापना करायची आहे. तर आपण गणपती बाप्पांना अभिषेक करू शकत नाही, कारण ती शाडू मातीची मूर्ती असते. तर त्या टाईमला जी आपल्या घरात गणपती बाप्पांची देवघरात मूर्ती असते, तर त्या पितळेच्या मूर्तीला आपण अशा पद्धतीने मी व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे आपण अभिषेक घालायचा. आता सांगत्या गणपती बाप्पांची पूजा अर्चना करायची आणि गणपती बाप्पांचं स्थापना आपण चिनी माती म्हणजे जे काही आपण आणणार आहोत वाळूची, म्हणजे शाळू वाळू म्हणतात आपण, मातीची मूर्ती बनवलेली, तर तिची आपण स्थापना करायची असते. तिला असं फुलानेच थोडं थोडं शिंपडायचं, पंचामृत पाणी असं थोडं थोडं शिंपडायचं, कारण तिचा आपण अभिषेक नाही करू शकत. तर काही जणांच्या घरात मी पाहिलेलं आहे की ते गणपती बाप्पांची मूर्ती 10 दिवस झाल्याच्या नंतर काही लोक विसर्जन करत नाही, गणपती बाप्पा घरात ठेवतात. तर गणपती बाप्पांचं हे ना 10 दिवसाचं ते पार्थिव मूर्ती आहे, म्हणजे शाळू मातीची बनलेली मूर्ती आहे ती, तर ती आपण घरात ठेवू शकत नाही. तर तिचं आपल्याला 10 दिवसानंतर विसर्जन करायचं असतं. जर आपण एखादा संकल्प केलेला असेल संतान प्राप्तीसाठी, जर म्हणजे बाल स्वरूपात जर आपण गणपती बाप्पांची मूर्ती आणली असेल आणि आपण जर एका वर्षाचा संकल्प संततीसाठी केला असेल, तर तीच मूर्ती आपण घरात ठेवू शकतो. पण तिला सुद्धा रोज आपल्याला पूजा अर्चना करावी लागते. चतुर्थीच्या दिवशी तिला दुर्वा जास्वंदाचे फूल वाहायचं असते. मूर्ती आणताना
उजव्या सोंडीची मूर्ती आणायची नाही. डाव्या सोंडीची मूर्ती ही वक्रतुंड असते. उजव्या सोंडीची मूर्ती ही सिद्धिविनायक असते. तर सिद्धिविनायकाची पूजा पाती करणे सोवळ्या ओवळ्यात असते. सांसारिक माणसाकडून त्या गोष्टी शक्य नाही, म्हणून आपण वक्रतुंड डाव्या सोंडीची मूर्ती गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला घरी पूजेसाठी आणायची असते. त्यानंतर मी आता 3 गोष्टी सांगणार आहे. पहिली म्हणजे 1 फुटापेक्षा जास्त मूर्ती आणायची नाही. म्हणजे जी जास्त असते की नाही 5, 10, 15 अशा जास्त जी मोठी मूर्ती असते की नाही ती मंडळाची मूर्ती असते. तर तिथं सार्वजनिक आरती वगैरे होतात. तर आपण सांसारिक माणसं आपल्याला घरात बसवण्याकरता जी मूर्ती आपण आणणार आहोत ती 1 फुटाची आणायची. 1 फुटापेक्षा जास्त नसावी. त्यानंतर मूळ स्वरूपात गणपती बाप्पांची मूर्ती आणायची. म्हणजे शांत अवस्थेत असलेली गणपती बाप्पांची मूर्ती आपल्याला आणायची असते. शांत स्वरूपात पाठ टाकलेला, मुशकरात साईडला बसलेले अशा पद्धतीने आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती आणायची. पितांबराचा कलर पिवळा, लाल, त्यानंतर थोडा फिक्का निळा अशा पद्धतीने तुम्ही कलर तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर असं जे प्राण्यावर बसलेल्या मूर्त्या असतात त्या आणायच्या नाही. एखाद्या स्वरूपात असतात त्या मूर्त्या आणायच्या नाही. त्यानंतर त्यांचे वडील शिवशंकरासोबत असलेली मूर्ती असते ती मूर्ती आपल्याला आणायची नसते. कारण घरामध्ये आपल्याला पूजनासाठी शिवलिंग प्राप्त करून दिलेलं आहे महादेवाने. म्हणून आपण मूर्ती स्वरूपात महादेवाची मूर्तीसोबत गणपती आपण आणू शकत नाही. कारण महादेवाची मूर्ती ही स्मशानातच असते. शिवलिंगाचं स्वरूपच आपल्या सांसारिक लोकांच्या घरात आपण पूजेस ठेवू शकतो. त्या कारणाने तिसरी गोष्ट, मूर्ती आणताना जर तुमच्याच्यानं जर खणली, शक्यता झाली समजा एखाद्या वेळेस मूर्ती आणताना तुमच्याच्यानं काही तिची तुटफूट झाली तर ती न काही घाबरता त्या मूर्तीचं विसर्जन करायचं असतं. तर विसर्जन करताना तुम्हाला दहीभाताचा नैवेद्य करायचा, ते त्या मूर्तीला दाखवायचा आणि त्या मूर्तीचं लगेच विसर्जन करायचं असतं. कारण त्या मूर्तीची पूजा आपण खंडित मूर्तीची पूजा आपण घरात करत नसतो. त्यानंतर त्याच्यामध्ये प्राणप्रतिष्ठा झालेली नसते. त्या कारणानं एवढी काही घाबरून जायची परिस्थिती नसते. या पद्धतीनं मूर्ती आणताना आपण दक्षता आणि काळजी घ्यायची असते. आता जर आपण समजा शक्यता म्हणजे अनावधीनं तर आपण चंद्राचं दर्शन केलंच. एखाद्या वेळेस बाहेर वगैरे गेलो आणि एकदम चंद्र वगैरे आपल्याला दिसला तर काय करायचं? तर चंद्राचं जर दर्शन आपल्याला झालं तर चंद्राला श्राप दिलेला आहे गणपती बाप्पांनी. जेव्हा गणपती बाप्पा उंदरावर बसून स्वार होत होते, जेव्हा त्यांच्या कार्याला जात होते, तेव्हा चंद्रदेवतेंनी त्यांच्याकडे पाहून हास्य केलं होतं. ते त्यांच्याकडे पाहून हसले होते. त्या गोष्टीचा गणपती बाप्पांना खूप राग आला होता. मग त्यांनी चिडून चंद्राला श्राप दिला होता की माझ्या जेव्हा गणेश चतुर्दशी असतील, जेव्हा माझी 10 दिवसासाठी स्थापना होईल, त्या पहिल्या दिवशी ज्या स्थापनेच्या दिवशी तुझे मुख हे कोणी पाहिले तर त्याच्यावर कलंक येईल, मिथ्या कलंक येईल असा श्राप त्याने दिला होता. असं नमूद केलेलं आहे, भविष्य पुराणामध्ये नमूद केलेलं आहे की बदनाम होण्याची शक्यता सुद्धा असते. त्यानंतर हा श्राप लागला होता कृष्णदेवतेला. कृष्णदेवतेनं ते चंद्राचं दर्शन त्या दिवशी केलं होतं. तर त्या कारणाने कृष्णदेवाला या गोष्टीची परिचिती आली होती. तेव्हा गणपती बाप्पाने उशाप म्हणून दिलं होतं की जेव्हा कृष्णाने गणपती बाप्पांना प्रार्थना केली की यातून काहीतरी उत्शाप द्या, तर मग संकटनाशन गणेश स्तोत्राचे पठण करा असं गणपती बाप्पांनी त्यांना आवर्जून सांगितलं होतं. म्हणून जर तुमच्यावर जर असा प्रसंग आलास तर तुम्ही त्या दिवशी गणपती बाप्पांचे जे संकटनाशन गणेश स्तोत्र आहे त्याचे पठण करायचे, गणपती बाप्पांची पूजा वगैरे करायची आणि गणपती बाप्पांना क्षमा प्रार्थना करायची की माझ्याच्याने चुकून हा गुन्हा झालेला आहे, तर तुम्ही मला क्षमा करावी. त्यानंतर गणपती बाप्पा हे विद्येचे 14 विद्या प्रंगत असलेले देवता आहे. त्यानंतर 64 कलांचा अधिपती म्हणून गणपती बाप्पांना आपण पूजत असतो. आणि यावर्षी असा दुर्मिळ योग आलेला आहे की बघा तुम्ही, बुधवारी गणपती स्थापना आपल्याला होणार आहे. 27 ऑगस्टला बुधवार आहे, म्हणजे बुद्धीचे देवतेची स्थापना यावर्षी आपण 27 ऑगस्ट बुधवार या रोजी करणार आहोत. खूप दुर्मिळ योग आहे गणपती बाप्पांची, तुम्ही खूप हे करा. त्यानंतर जे मुलं
म्हणजे शाळेत वगैरे शिकत आहे लहान मुलं, त्यांना गणपती स्तोत्र शिकवा, त्यांना वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुर्मे देव शुभकार्येषु सर्वदा असं कोणतेही काम करताना हा मंत्र म्हणायचा शिकवा. लहान मुलांवरही संस्कार करणं खूप गरजेचं आहे, कारण जी समोरची पिढी, भावी पिढी आहे, ती पिढी खूप बिघडत चाललेली आहे. मोबाईल, इंटरनेट, त्यामुळे टी व्ही, यामुळे चांगल्या गोष्टीही आहे, भरपूर चांगल्या गोष्टी घेतल्या पाहिजे, वाईट गोष्टी टाकून दिल्या पाहिजे. पण ते लहान असतात, त्यांना त्या गोष्टी कळत नाही, आपण त्या सांगितल्या पाहिजे. तर माझ्या व्हिडिओ तुम्हाला जर आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया एका अशाच व्हिडिओला घेऊन. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ.